ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। इम्तियाज जलील यांनी जे सीएम साहेबाचे आणि उपमुख्यमंत्री साहेबाचे जे बनावटी डॉक्युमेंट्स जे तयार केले आहेत इम्तियाज जलील माजी खासदार यांनी, तर ते डॉक्युमेंट्स कशी बनवले, कुठून बनवले, कोणी बनवले आणि याच्या पाठीमागं मास्टर माइंड इम्तियाज जलील आहेत, असे किती जणांचे डॉक्युमेंट्स बनवले याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही सीपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि सीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आम्ही या ठिकाणी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत। भाऊ, आतापर्यंत वर्षभरामध्ये किती कोटीचं वाटप झालेलं आहे? 1 रुपया रमा या आवास योजनेमध्ये आतापर्यंत 2-3 वर्षात 1 रुपयाचं वाटप झालेलं नाही। त्यांच्याकडे जी माहिती ती चुकीची माहिती आहे। 1 रुपयाचा कुठे भ्रष्टाचार झालेला नाही आहे। त्यांच्याकडे जे प्रूफ आहे ते डॉक्युमेंट दाखवते, काही प्रूफ नाही त्यांच्याकडे, काही प्रूफ नाही त्यांच्याकडे। ते नुसते असे कागद दाखवतात, काही प्रूफ नाही आहे। बरं भाऊ, तुम्ही असेल किंवा शेंडगे साहेब असेल किंवा अरुण भाऊ असेल, तुम्हालाच का टार्गेट केलं? नाही, लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही त्यांना जे त्यांच्या विरोधात काम करून त्यांना जे हरवलं तो राग त्यांच्या मनामध्ये आहे। तो अरुण भाऊच्याबद्दल असेल, अमित भाऊच्याबद्दल असेल, जालू भाऊच्याबद्दल असेल, माझ्याबद्दल असेल, मग ते कुठं काढायचा? तर तो ह्या माध्यमातून रमा या आवास योजनेच्या माध्यमातून ते काढतायत। पुढचा निर्णय कोणता असेल? पुढचा कागदपत्र पण दाखवले सीएम आणि उपमुख्यमंत्र्याचे, त्यांनीच बनवलं ते डुप्लिकेट। हे सीपी साहेबाला आम्ही सांगितलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, की ते सीएम साहेबाचे कागदपत्र कसे बनवू शकतात, कागदपत्र सीएम साहेबाचे बनवले कसे त्यांनी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा हीच आमची मागणी आहे। भाऊ, पुढचा निर्णय कोणता असेल? पुढचा निर्णय आता अरुण भाऊन सांगितलं की आम्ही आता लवकरच या ठिकाणी पूर्ण समाजाची मिटिंग घेऊन 19 किंवा 20 तारखेला इम्तियाज जलील यांच्या घरावर आंबेडकरी समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या घरावर हजारोचा मोर्चा नेऊन मुक्काम मोर्चा नेणार आहोत। मुक्काम मोर्चा म्हणजे इच्छे दिवशी आता कोणती दिवस कोणता माहिती नाही, पण 19 किंवा 20 तारीख असू शकते। पालकमंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांचं पण त्यांनी नाव घेतलं। नाही पहा, याच्याबद्दल काय म्हणतात? काही काळ इम्तियाज जलील बी प्रतिनिधी होते, आज ते प्रतिनिधी नाही आहे, परंतु आज जे प्रतिनिधी आहेत आदरणीय आमचे नेते अतुलजी सावे साहेब असतील, शिरसाट साहेब असतील, हे लोकप्रतिनिधी आहे। या लोकप्रतिनिधीकडे कोणताही सामान्य जरी कार्यकर्ता गेला किंवा कोणी नगरसेवक गेला किंवा कोणी पक्षाचा कार्यकर्ता गेला तर त्यांचा प्रश्न त्यांना सोडावा लागतो। म्हणून ते आता आयुक्ताला काय ते प्रश्न निकाली काढा। इम्तियाज जलील आमदार खासदार असतील, त्यांनी काही मुस्लिम समाजाच्या बद्दल काही प्रश्न सोडले असतील ना, कलेक्टरला फोन केले असतील, मग काय सगळे बोगसच प्रकरण थोडी सांगितले इम्तियाज जलीलनं? ठीक नाही, आहे। तुम्ही आता तुमच्यावर त्यांनी असं आरोप केला की तुम्ही 700 फायली मंजूर करून हे पहा, पूर्ण शहराचे 8400 प्रकरण ऑनलाईन झालेले आहेत। ऑनलाईन प्रकरण हे प्रत्येक अर्जदाराला करावं लागतं, त्याची सही त्याच्यावर असते, त्याचा मोबाईल त्याच्यावर असतो, कोणीही त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही। त्यांनी जो आरोप केलेला 700 फायलीचा तो काय बिनबुडाचा आरोप आहे। आणि मी ज्या मतदारसंघातून आता निवडून आलेलो आहे, माझी मिसेस, त्या प्रभागामध्ये 40,000 मतदार आहेत आणि त्या 40,000पैकी 11,500 SC आहे। मग 11,500 SC मध्ये जर 700 अर्ज माझ्या प्रभागातून आले असेल तर त्याच्यामध्ये काय नवीन नाही आहे, पण 10,000 बी प्रकरणं येऊ शकतात। असं कुठं काही बंधन आहे का? असं काही CR आहे का? ऑनलाईन प्रकरणं 700 झाले पाहिजे आणि त्या फाईलवर माझं नाव आहे का? ते 700 म्हणजे पूर्ण बोगस आहे, हे बोगस म्हणू शकतात, कारण त्यांची मेंटॅलिटी विधानसभा लोकसभा हरल्यापासून एकदम बिघडलेली आहे। आणि कोणी हरवलं त्यांनी पूर्ण करावं ते। हां हां, ते जे 700 प्रकरण आहेत ना, जे महेंद्र सोनवणे जे सांगतायत त्यांनी ते कागदपत्र पूर्ण करावं। इम्तियाज जलीलला 1 रुपया आम्ही बक्षीस देऊ। नाही दाखवलं ना त्यांनी, 1 700 रुपया बक्षीस. लोकांची हाताने लिहिलेली ती यादी इम्तियाज जलीलने, ऐकून घ्या, हातानं लिहू का पेनानं लिहू का टायपिंग करून लिहू, ती इम्तियाज जलीलने पूर्ण करावा। अगर त्यांनी पूर्ण केली तर त्याला 1 रुपया बक्षीस तुमच्या माध्यमातून आम्ही त्याला देऊ। धन्यवाद। त्यांचं नाव लिहिलेलं असल्यामुळे त्यांची मानसिकता सगळ्याला जलील करायची झालेली आहे।